अहो अहो आई, काय करताय? हे काय झालंय? बसा तरी थोडं. शांत व्हा तुम्ही आधी. पाणी मागू का? थांबा, मी पाणी मागवते, तुम्ही शांत व्हा. रघु, रघु, पाणी आण, पाणी. हा, काय झाले आई? हो, तुमचं बरोबर आहे, पण भरल्या लग्न घरात मांडवात शुभकार्य सुरू असताना असं आरडाओरडा करणं बरं दिसतं का आपल्याला? हो आई, पण तुमचे जावई बाबाराव खोत यांच्या प्रतिष्ठेचा तरी थोडा विचार करा. अहो, तुमची मुलगी या घरची सून आहे. शांत व्हा आई, तुम्ही आधी थोडा विचार करा प्लीज. हो हो, पण पण तुम्ही असं घरभर गोदाताईंना शोधत फिरताय, आरडाओरड करताय. अशाने कसं चालायचं? डोक्यात अशी राग ठेवून कसं चालणार? अशाने प्रश्न सुटतील काय? सांगा मला. हो आई, पण हो ठीक आहे, पण सासरच्यांवर थोडा तरी विश्वास ठेवायला नको का? अहो पण आई, आलेले पाहुणे काय विचार करतील? ठीक आहे ठीक आहे, पण हे बघा आई, थोड्याच वेळात आता भिकाजी भाऊजींचं लग्न लागते. नवी सून उंबरठ्यावर उभी असताना, घरात आनंद उत्सव सुरू असताना असा गोंधळ घालून शुभ कार्यात विघ्न आला तर कसं चालेल आई? हो नाही आई, माझं तसं म्हणणं नाहीये. हे बघा, जशी गोदाताई तुमची मुलगी आहे ना, तशी माझीही कोणीतरी आहेच ना. सवत असली म्हणून काय झालंय? काहीतरी नातं आहेच ना आमचं दोघींचं. हे बघा आई, गोदाताई या घरच्या सून आहेत, असतील ते इथेच कुठेतरी. तुम्ही शांत व्हा आधी प्लीज प्लीज, मी हात जोडून विनंती करते, शांत व्हा.